नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं स्वागत करते. औक्षण या विधीविषयी थोडीशी सविस्तर माहिती. हजारो वर्षापूर्वी ईशावास्य उपनिषदकर्त्यांनी संस्कार म्हणून औक्षण विधी हा प्रस्तुत केलेला आहे. ऊर्जेला ऑरा असं म्हणतात आणि ऑरा रक्षक उपाय म्हणजे ओवाळणे अर्थात औक्षण करणे. औक्षण करणे किंवा ओवाळणे हा आपल्या धर्मातील एक महत्त्वाचा विधी आहे. शुभप्रसंगी व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची पद्धत ही पूर्वापारच आहे. तो विधी असा: संस्कार्य व्यक्तीला पाटावर आसन घालून त्यावर बसवलं जातं. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. आज्ञाचक्राच्या जागी अक्षत आणि ओले केलेलं कुंकू लावलं जातं. अक्षता आज्ञाचक्राच्या जागी लावल्यामुळे आणि तबकातील दिव्यातून प्रक्षेपित होणाऱ्या गोलाकार गतिमान रजोगुणी लहरी या अक्षतातील पृथ्वी आणि आप या तत्वांच्या कणांमुळे धरून ठेवल्या जातात. जीवाच्या आज्ञाचक्रातून शरीरात प्रक्षेपित केल्या जातात. रजोगुणी लहरीतील क्रिया ऊर्जा न्यून झाल्यामुळे त्याचे रूपांतर सात्विक गुणात होते. जीवाला सात्विकतेचा लाभ होतो आणि तो बराच काळ टिकतो. निरांजनाचे तबक हातात धरून सोन्याच्या अंगठीसह सुपारीने त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती घड्याळाप्रमाणे अर्धवर्तुळाकार फिरवलं जातं. अंगठी आणि सुपारी ह्या चांगल्या कार्याला पूरक म्हणजे कारक आहेत. देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी रजोगुणात रूपांतरित होतात आणि औक्षण करणाऱ्याला आणि करवून घेणाऱ्याला सात्विक लहरींचा लाभ होतो असं सांगितलं जातं. ईश्वराप्रती असलेल्या पूज्य भावाने हा लाभ दोघांनाही होत असतो. या औक्षणाविषयीची एक कविता सादर करते. औक्षण करणे गंधाक्षतासह हा आपुला संस्कार. मनुष्य देही ऊर्जेचे संतुलन हाच मागील विचार. जन्मदिवस वा पराक्रमाचा हा कौतुक सोहळा. तबकामधील दिवा सुपारी सुवर्ण घेऊन ओवाळा. अक्षता त्या मस्तकावरी कपाळी कुंकुम टिळा. औक्षवंत आयुष्यवंत व्हा अपमृत्यू टाळा. संयुक्तिक हे सर्वांसाठी निमित्ताने ओवाळणे. प्रतिकार क्षमता अंगी यावी बाधा मुक्त होणे. अपत्यावरील प्रेमापोटी माता औक्षण करते. अपूर्व ऊर्जा प्राप्त होऊनी बालक दीर्घायुषी ठरते. अपूर्व ऊर्जा प्राप्त होऊनी बालक दीर्घायुषी ठरते. हात जरी आपला असला आणि त्या हाताला 5 बोटं आहेत आपल्याला, त्या 5 बोटांवरती पंचमहाभूत अधिष्ठित आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशीच त्याची स्थानं आहेत. हळद कुंकू लावताना ह्या बोटाला हळद आणि ह्या बोटाला कुंकू असं लावलं जातं. कपाळाच्या इथे पोकळी आहे म्हणून तिथे कुंकवाचं बोट आपल्या आज्ञाचक्रावरच टेकवलं जातं. आणि हाडाच्या इथे नाकाचा जिथे भाग संपतो तिथे हाडाची रचना आहे, तिथे पृथ्वीचं बोट टेकवलं जातं. पृथ्वी, आप, तेज ही स्थानं तर कळली आपल्याला. मधलं बोट जे आहे ना ते दीर्घायुष्यासाठी कुंकू लावताना वापरलं जातं. आणि वायूचं म्हणजे तर्जनी जी आहे ती मृत व्यक्तींच्या फोटोला किंवा प्रतिमेला कुंकू लावताना ह्या बोटाचा वापर करतात. आणि अंगठा जो आहे हा विजय तिलकाचं त्यावेळी जेव्हा औक्षण केलं जातं तेव्हा त्याचा वापर होतो. तबकामध्ये देवाचं औक्षण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये फुलं घेतली जातात, कारण तीच फुलं तबक जेव्हा अक्षत खाली ठेवून तबक ठेवलं जातं तेव्हा ती फुलं आणि थोडी अक्षता हातात घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणण्याचा प्रघात असतो. तबकामध्ये अक्षत, सुपारी, हळद कुंकू, अंगठी याची योजना केली जाते. अशा प्रकारे औक्षणाचा विधी हा पूर्ण होतो. आपला हात जरी आपला असला
तरी हाताची योजना ही हे जे ब्रह्मतीर्थ आहे, इथे आपण घेतलेलं प्रोक्षण पाणी करण्यासाठी जे पळीभर घेतो केशवाय नमः, तेव्हा इथून ते ग्रहण करावं. ही जागा आहे ती आहे ऋषींसाठी, ही जागा आहे देवासाठी आणि ही जागा आहे पितरांसाठी. हात आपला असला तरी विशिष्ट दिशा सांभाळून त्यांचा वापर केला जातो. आपल्याला जर ही माहिती आवडली आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरही करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा. धन्यवाद.